प्रभूने हा दिवस दिलेला आहे. हा दिवस प्रभूने दिलेला आहे आणि या दिवसाबद्दल आम्ही देवाचा गौरव, देवाचा धन्यवाद आणि जय जयकार करतो. आज आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना, प्रभूला उंच करत असताना, प्रभूला आम्ही धन्यवाद देत असताना परमेश्वर खरोखर धन्यवादित आहे. तो स्तुतीस योग्य असा परमेश्वर आहे आणि म्हणून आम्ही आज प्रभूला धन्यवाद देत, प्रभूचा गौरव करत, प्रभूची स्तुती आराधना करत असताना प्रभूला आपण धन्यवाद देऊ की परमेश्वर महान आहे. आज आम्ही विशेष प्रार्थना करत असताना आम्ही पाहिलेलं आहे की देवाने आमची प्रार्थना, आमची विनंती, आमची याचना ऐकणारा तुमचा आणि माझा प्रभू. आज आम्ही पाहतो की आजच्या दिवसामध्ये प्रभूचा गौरव करत असताना ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भक्ती चालू आहे त्या ठिकाणी परमेश्वराचा प्रभाव उपस्थित आहे. देवाचं वचन बायबल सांगतो परमेश्वर सर्व व्यापी आहे. तो सर्व ठिकाणी विराजमान असणारा परमेश्वर आहे. आत्म्याच्या द्वारे परमेश्वर आपले कार्य करतो आणि तो या ठिकाणी देखील आज आमच्यामध्ये आहे. या प्रभूला धन्यवाद असो. आज आम्ही देवाच्या वचनाकडे पाहत असताना मी बघतो कधी कधी मी जेव्हा स्टेटसला काही वचन टाकतो आणि किंवा भजन प्रार्थना भवनमध्ये म्हणा, ब्रेड ऑफ लाईफला मी जेव्हा वचन टाकतो आणि एखादं वचन आशीर्वादाचं टाकल्यानंतर तू बहिणी भाऊ आमेन प्रेज द लॉर्ड, आमेन प्रेज द लॉर्ड. मी बघितलं की आशीर्वाद म्हटल्यानंतर पुष्कळ बहिणींना भावांना या गोष्टीचा आनंद होतो आशीर्वाद म्हटलं की. आणि एखादी गोड जर एखादं वचन असं काहीतरी म्हणजे देवाचं वचन सर्व सारखंच असते, परंतु जे वचन मला माझ्या हृदयाला टच झालेलं असतं, मला जे स्पर्श झालेलं असतं ते मी इतरांबरोबर शेअर करत असतो किंवा इतरांना ते समजावून म्हणून टाकत असतो. परंतु ज्यावेळेस मी बघतो एखादं वचन एखादं टाकलं तर त्याला कधी आमेन प्रेज लॉर्ड येत नाही, पण आशीर्वादाचं वचन टाकलं की आमेन प्रेज लॉर्ड. मग मी विचार केला की आशीर्वाद म्हटलं फक्त आशीर्वादच प्रभूला पाहिजे, प्रभूकडे घेणार का? मग आशीर्वाद म्हणजे काय ही गोष्ट पण आम्हाला समजली पाहिजे. आशीर्वाद म्हणजे काय या गोष्टी देखील आम्हाला समजलं पाहिजे. आशीर्वाद म्हणजे फक्त जगातल्या गोष्टी मिळाल्यानंतर आम्ही आशीर्वादित आहोत असं नाही आहे. बायबलमध्ये असं सांगत नाही. प्रभूचं वचन एकच, जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे ना, प्रभूचं हे वचन एकच सांगतं, पहिल्यांदा तुम्ही त्याची धार्मिकता मिळवा, पहिल्यांदा तुम्ही प्रभूमध्ये उभा राहा, पहिल्यांदा तुम्ही प्रभूच्या पवित्र स्थानामध्ये विराजमान व्हा, प्रभूच्या मंदिरामध्ये तुम्ही या, प्रभूच्या मंदिरामध्ये तुम्ही असणं महत्वाची गोष्ट आहे. बायबल देवाचं वचन सांगतं पहिल्यांदा धार्मिकता. धार्मिकता म्हणजे काय? आम्हाला आमचं जीवन जे आहे प्रभूला समर्पित करायचंय. आमचं जीवन जे आहे प्रभूला समर्पित करायचं आणि जेव्हा प्रभूला आम्ही जीवन समर्पित करतो ना, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. म्हणून बायबल सांगतं देवाचं वचन बघा, अनुवादाचं पुस्तक 28 अध्याय आणि दुसरं वचन वाचतो, यामध्ये एक गोष्ट लिहिलेली आहे. आता आशीर्वादाबद्दल या ठिकाणी मी बोलत असताना दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आशीर्वाद आम्ही पाहतो, आशीर्वाद म्हणजे फक्त जगाच्या गोष्टी का, तर अनुवादाचं पुस्तक त्याचा 28 अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये प्रभूचं वचन बायबल काय सांगते पहा. तू आपला देव परमेश्वर, तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. हा आमेन. लक्ष द्या. आता देवाचं वचन बायबल सांगतं तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर. वाणी ऐकणं महत्वाची गोष्ट आहे. आज सकाळी किती बहिणींनी किती भावांनी देवाची वाणी ऐकलेली आहे? आमेन प्रेज द लॉर्ड. देवाची वाणी आम्ही कसं ऐकतो? काय ऐकली देवाची? आम्ही ऐकली काय ऐकली? आम्ही प्रार्थना करत असतो. प्रार्थना करत असताना प्रभूच्या वचनामधून बोलत असताना, प्रभूचं वचन वाचत असताना आज मी तुम्हाला सांगत आहे हे देवाने दिलेली वाणी आहे, हे देवाने दिलेलं वचन आहे. आणि देवाचं वचन आम्ही वाणी ऐकलं तरी काय, मी प्रार्थना करत असताना, मी वचन वाचत असताना प्रभूने माझ्याशी काय बोललेलं आहे, आज जे मला देवाने बोललेलं आहे तेच तुम्ही जर बहिणींना, भावांना, मंडळीतल्या येणाऱ्या लोकांना सांगितलं ना, त्यांच्या जीवनात प्रभू काय. मग देवाचं वचन अत्यंत विश्वासने, प्रभूचं वचन अत्यंत सामर्थ्याने बोललेलं आहे. तू त्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. हा प्रेज द लॉर्ड.
वाणी ऐकल्यानंतर आशीर्वाद जगातले जर आशीर्वाद तुम्हाला पाहिजे ना, काय बी राहू द्या, प्रभूचं वचन सांगतो शुभवर्तमानमध्ये तुम्ही प्रभूजवळ जे काही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल, मिळणार. तुम्ही प्रभूजवळ जे काही काय पण मागा, पण मागत असताना योग्य असतं. मागत असताना आता माझ्याजवळ एक वस्तू माझ्याजवळ आहे आणि परत अजून एक वस्तू मी मागायला आलो तर ती योग्य आहे का? नाही, कारण ऑलरेडी माझ्याजवळ एक गाडी आहे. आम्ही प्रभूला म्हटलं की माझा हात दुखायला मग दुसरी गाडी दे. प्रभू म्हणणार ती गाडी आहे ना तुझ्याजवळ, राहू दे. हा, प्रेज द लॉर्ड. प्रभूचं वचन सांगतं तू त्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. आशीर्वाद धावत. आता मी जर वचन तुम्ही बोललो तुम्हाला आज तुम्ही वाणी ऐका, सगळे आशीर्वाद तुमच्याकडे येणार. किती आनंद होईल तुम्हाला, किती आनंद. प्रभूचं वचन बायबल सांगतं आशीर्वाद फक्त जगातच आशीर्वाद, जगातल्याच आशीर्वादासाठी आम्ही पवित्र स्थानामध्ये आलेलो आहोत असं नाही. जर तुम्ही फक्त जगातल्या आशीर्वादाकडे तुम्ही आलेला आहे तर तुम्ही आणि मी कसं आहोत, प्रभूला न मानणार का? बायबल सांगतं जग आणि जगातलं सर्व काही परमेश्वराचं आहे आणि त्या परमेश्वराचं आहे आणि त्या प्रभूचा जर मी नाही तर माझं जगातलं काय पण नाही. बायबल सांगतं पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व कुणाचं आहे, प्रभूचं आहे. आणि पृथ्वीवर जे मी आहे, मी जर सैतानाचं आहे तर पृथ्वीवरचं माझं आहे का? काहीच नाही माझं, मला काय प्राप्त होणार नाही. पण जर मी येशूचा आहे, जर मी प्रभूचा आहे तर जगातले सगळे माझे आहे. मग हे जे आशीर्वाद आहेत ना, यापेक्षा आणखीन एक मोठा आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही आणि मी आज पवित्र मंदिरामध्ये आलेलो आहोत. तो आशीर्वाद कोणता आहे? दावीद राजा आम्हाला सांगतो. या आशीर्वादाकरता पुष्कळ लोक आज काय करत आहेत? प्रभूच्या नामामध्ये उभा राहत आहेत, प्रभूच्या सेवेमध्ये उभा राहत आहेत, प्रभूच्या कार्यामध्ये आपलं जीवन समर्पित करत आहेत. आणि मग स्तोत्र संहिता 133 अध्याय आणि 3 वचनामधून आम्ही वाचत असताना या आशीर्वादाविषयी बायबल पुष्कळ वेळेस सांगत आहे. हा आशीर्वाद आहे ज्या बहिणींना, ज्या भावांना, ज्या लेकरांना, ज्या कुटुंबाला मिळालेला आहे ते लोक धन्य आहेत. हालेलुया. काय म्हणतं प्रभूचं वचन बघा, स्तोत्र संहिता 133 अध्याय आणि 3 वचन. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे. कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे तिथे काय आहे? बायबल काय सांगतं? सियोनच्या डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोनाच्या दहिवारासारखे ते आहे. काय आहे? कारण कोण आहे तेथे? कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालीन जीवन देण्याचे ठरवले आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज मनुष्याला तुम्हाला आणि मला ह्या गोष्टी पाहिजे. हे अनंत काळचं जीवन आम्हाला पाहिजे. तात्पुरतं बघू नका 70 वर्षापर्यंत, त्याच्या अनंत काळचं जीवन. हालेलुया. किती अनंत काळचं जीवन. प्रभूला धन्यवाद असो. देवाचं वचन विश्वास नाही, कारण प्रभूचं वचन सांगतं आज तू त्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. कोणते? अनुवाद 28 मध्ये लिहिलेला आहे. मग त्यामध्ये आम्ही पाहतो, मंडळीला सर्व माहिती आम्हाला वाचायची गरज नाही, परंतु देवाचं वचन सांगतं हे जे आशीर्वाद आहे अनुवाद 28 मध्ये हे जगातले आशीर्वाद आहे. पण स्वर्गामधील आशीर्वाद जर आम्हाला पाहिजे असेल तर बायबल सांगतं आमचं जीवन धार्मिकतेमध्ये वाढलं पाहिजे, आमचं जीवन प्रभूमध्ये आम्ही स्थिर असायला पाहिजे, आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य असलं पाहिजे. प्रभूचं वचन सांगतं या ठिकाणी कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे काय? आशीर्वाद म्हणजे अनंत काळचं जीवन, न संपणार. अनंत काळ म्हणजे न संपणारं जीवन, सार्वकालिक जीवन. हालेलुया. ते मिळवण्याचा तुम्ही आणि मी झटपट केले पाहिजे. ते आम्ही झटायला पाहिजे. अनंत काळचं जीवन, सार्वकालिक जीवन
मिळवण्यासाठी आम्ही झटायला पाहिजे. आणि कसं झटणार आहे? बायबल सांगतं देवाचं वचन जर आम्ही वचन वाचतो आम्हाला समजून येतंय. जर आम्ही योहान सुवर्तमान याचा 3रा अध्याय ज्यावेळेस वाचतो तर त्यामध्ये आम्हाला पाहतो एक मोठा अधिकारी आहे. एक मोठा अधिकारी आहे आणि तो अधिकारी जो आहे त्यांनी पाहिलं. त्यांनी काय पाहिलेलं आहे? अहो त्या ठिकाणी चमत्कार होत आहे, त्या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त होत आहे. त्या व्यक्तीने ज्यास हात ठेवल, ज्यास प्रभू हात ठेवणार, ज्यास प्रभू एखादा शब्द बोलत आहे चमत्कार होत आहे. आणि तो त्या ठिकाणी म्हणतो ज्याच्या बरोबर देव आहे त्याच्याशिवाय हे कार्य होणं शक्य आहे. मग प्रभूचं वचन बायबल काय सांगतं जरा वाचा बरं. पुरुषांपैकी योहान सुवर्तमान 3रा अध्याय 1 पासून. एक पहिल्या वचनापासून. हा पुरुषांपैकी निकोदेम नावाचा एक मनुष्य होता. मोठा अधिकारी होता, परुषी होता. तो सभास्थानाचा एक अधिकारी होता, परुषी होता, नियमशास्त्र मानणारा होता. परंतु त्याच्यामध्ये काय होतं? भय होतं. कुणाचं? समाजाचं भय होतं, लोकांचं भय होतं, नोकरीचं भय होतं. आता मला कामावर काढून लागतील, मला काहीतरी होईल याचं भय होतं. बायबल सांगतं मध्यरात्रीचा समय द्वारा. बायबल जर आम्ही वाचतो तर आम्हाला समजून येतं या ठिकाणी प्रभूचं वचन काय म्हणतं पहा. पुरुषांपैकी निकोदेम नावाचा एक मनुष्य होता. निकोदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला. कधी आला? दिवसा येऊ शकला. पण काय होता तो? काय होता? एक अधिकारी होता. यहुदींचा एक अधिकारी. आणि अधिकारी असल्यामुळं त्याच्यामध्ये एक भय होतं. काय होतं भय? एक अधिकारी आहे, मी जर दिवसा गेलो तर यहुदी मला काय करतील? मला बहिष्कार करतील. येशू जवळ गेला म्हणून मला काय करतील? बहिष्कृत करतील, मला बाजूला काढून टाकतील, लांब करतील. आजची परिस्थिती तेच आहे. तुम्ही प्रभूमध्ये जवळ येतात, लोक तुम्हाला तेवढं लांब करण्याचा प्रयत्न करतात. परंतु देवाचं वचन अत्यंत विश्वासने ज्या बहिणीमध्ये, ज्या भावामध्ये देवाचं वचन आहे ते लोक स्थिर आहेत. कसं स्थिर आहेत? खडकावर बांधलेल्या घराप्रमाणे त्याची. हालेलुया. मग प्रभूचं वचन बायबल सांगते या ठिकाणी काय म्हणतं वचन? तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला. तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात. गुरुजी, आपण रात्रीच्या समयाला आलेला आहे. आणि रात्रीच्या समय येऊन तो प्रवेशशी बोलत आहे. काय म्हणत आहे? गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात. हे आम्हाला ठाऊक आहे. हे आम्हाला ठाऊक आहे. त्याला माहित होतं की आपण हे जे आहे हे देवाकडून, प्रभूकडून आलेला आहे, देवाचा पुत्र आहे. हे सर्व माहिती असताना कधी आलेला आहे? रात्रीच्या समयाला आलेला आहे. ग्रहात लक्ष द्या. देवाचं वचन आमच्याशी बोलत असताना, पवित्र आत्मा आम्हाला चालवत असताना आज आमच्यामध्ये देवाचं भय असायला पाहिजे. माणसाचं जर आम्ही भय धरतो, प्रभूचं वचन सांगतं जो मनुष्याचं भय धरतो ना, जो मनुष्याचा भय धरतो, प्रभू त्याला सांगतं देवाचं वचन पहा, जो शरीराचा घात करतो त्याला तू भिवू नको. जो शरीराचा घात करतो त्याला तू भिवू नको. जो आपल्या आतमध्ये जो आत्मा आहे त्याचा जो घात करतो त्याला तू भी. आत्म्याचा घात करणारा भिलं पाहिजे. आत्माचा घात करणारा, नाश करणारा एकच आहे आणि तो म्हणजे तुमचा आणि माझा प्रभू. जर समजा आम्ही प्रभूमध्ये नाही तर बायबल सांगतं त्याला देण्याचा अधिकार आहे आणि त्याला काढून घेण्याचा अधिकार आहे. जर मी प्रभूपासून दूर गेलेला आहे तर बायबल सांगतं परमेश्वराला अधिकार आहे काढून घेण्याचा. म्हणून बायबल सांगतं प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये तुझ्या जवळ जे आहे त्याला तू काय कर? दृढ धरून राहा. आमच्या जवळ जे आहे, आज ज्या बहिणीजवळ देवाचा आत्मा आहे, ज्या भावांजवळ देवाचा आत्मा आहे, ज्या कुटुंबामध्ये देवाचा आत्मा आहे, त्या कुटुंबासाठी, त्या भावासाठी, त्या बहिणीसाठी हे वचन विश्वास नाही. आम्ही त्याला दृढ धरलं पाहिजे. मग दुःख आहे, कष्ट आहे, संकट आहे, क्लेश आहे, छळ आहे, अनेक प्रॉब्लेम आहेत, परंतु जर आम्ही प्रभूला दृढ धरलेला आहे तर बायबल सांगतं पहा, मरणातून जीवनामध्ये वार असं गेलेलं आहे. म्हणून प्रभूच्या वचनामध्ये सांगतं तो मध्यरात्रीचा समय येऊन प्रभूला म्हणत आहे, गुरुजी, प्रभूजी,
आपण देवाकडून आलेले शिक्षक आहात शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक हे आहे. आम्हाला ठाऊक आहे. कारण ही जी चिन्हे आपण करता कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देव बरोबर ती असल्या देव बरोबर असल्यापासून कोणालाही करता येत कोणालाही करता येत. आमेन. हालेलुया. देव बरोबर असल्याशिवाय कोणीही चिन्ह चमत्कार करू शकत. हालेलुया. आज मंडळीला देवाचं वचन हे सांगत आहे. प्रभूचं वचन सांगतं, पहा मी जे चमत्कार केलेला आहे यापेक्षा मंडळी काय करणार आहे, अधिक असे चमत्कार करणार आहे, यापेक्षा मोठे करणार आहेत. आम्ही प्रभूला समर्पित पाहिजे. आमचं जीवन प्रभूला समर्पित पाहिजे. किती दिवस तुम्ही प्रार्थना करणार आहे, हे देवा मला आशीर्वाद दे, हे देवा मला आशीर्वाद दे. अहो तुम्ही प्रभूमध्ये धार्मिकतेमध्ये वाढा. तुम्ही प्रभूच्या धार्मिकतेमध्ये, प्रभूच्या वचनामध्ये, प्रभूच्या प्रार्थनेमध्ये तुमचं जीवन सदा सर्वदा असू द्या. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही. आणि प्रभूने आम्हाला त्या वचन दिलेलं आहे, पहा तरुण सिंहाला वाण पडेल. तरुण सिंहाला वाण पडेल. तरुण सिंह म्हणजे काय, त्याचं जीवन कसं आहे, एकदम फास्ट आहे, चपळ असं आहे, परंतु त्याला वाण पडेल. परंतु माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही बहिणीला, कोणत्याही भावाला, कोणत्याही माझ्या दासाला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही. चांगल्या वस्तू प्रभू आम्हाला देणार, प्रभू आम्हाला मिळणार, परंतु त्याच्या जवळ आम्ही असणं महत्वाची गोष्ट आहे. म्हणून बायबल सांगतं, प्रभू देव आपल्या बरोबर आहे, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, म्हणून तुम्ही काय करत आहात, चिन्ह आणि चमत्कार होत आहे. मंडळीमध्ये आज मंदिरामध्ये चिन्ह चमत्कार होत आहेत का, बहिणींमध्ये, भावांमध्ये देवाचा हालेलुया. ते प्रभूच्या सेवेमध्ये वाढत आहेत, प्रभूच्या कार्यामध्ये वाढत आहेत. म्हणून प्रभूच्या वचनामध्ये मग आम्ही प्रत्येक, मला खूप वाईट वाटतं कधी कधी, काही काही बहिणी फक्त आपल्या मुलांसाठी, आपल्या प्रपंचासाठी, आणि काही काही बहिणी फक्त पालकासाठी, पालकाला आशीर्वाद दे, पालकाला आशीर्वाद दे. पालकाला प्रभूने पहिलाच आशीर्वाद दिलेला आहे. परमेश्वर सुरुवात काय करतो, पालकापासून आशीर्वाद असते. का माहितीये का, तुमच्यापेक्षा जास्त पालकाला दुःख असते, तुमच्यापेक्षा पालक जास्त रडत असतो, तुमच्यापेक्षा पालकाच्या जास्त समस्या असतात. पण आम्हाला वाटतं की पालकापेक्षा माझं दुःख लय भारी आहे. तुमच्या दुःखापेक्षा पालकाचे अश्रू, पालकाचे दुःख त्याच्यापेक्षा. म्हणून बायबल सांगतं, देवाचं वचन, आशीर्वादाला सुरुवात कुठून आहे, घरापासून आहे. न्यायाला सुरुवात कुठून आहे, घरापासून आहे. शिक्षेला सुरुवात कुठून आहे, घरापासून आहे. शिक्षा जर पहिलं कुणाला व्हायची तर पहिलं घरापासून. घरचा मेन करता कोण आहे, त्याच्यापासून सुरुवात आहे. आशीर्वाद कुठून आहे, त्याच्यापासून आहे. म्हणून बायबल सांगतं, माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको. देवाचं जे वचन आहे ते आम्ही विसरलं नाही पाहिजे. प्रभूचं वचन हे सांगतं, गुरुजी आपल्या बरोबर बसदरा. गुरुजी हा. आपण आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक हे आहे. आम्हाला ठाऊक आहे. कारण ही जी चिन्हे आपण करता कारण ही जी चिन्हे आपण करत आहात ती देव बरोबर ती असल्यापासून देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत कोणालाही नाही. करता येत नाही. आमेन. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. मध्यरात्रीच्या समय काला माहिती का, काला त्याला सार्वकालिक जीवन पाहिजे होतं. त्याला सार्वकालिक जीवन पाहिजे होतं. नवीन जीवन पाहिजे होतं. काय म्हणतो प्रभूचं होतं माझा वरच्यावर. येशू त्याला म्हणाला, येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. हा, प्रेज द लॉर्ड. देवाचं राज्य पाहायचं आहे, देवाच्या राज्यात जायचं आहे, अनंत कालच्या जीवनामध्ये जायचं आहे, सार्वकालिक जीवनाच्या मध्ये जायचं आहे. तर काय पाहिजे, नवा जन्म. नवा जन्म म्हणजे काय, जुन्या मनुष्याला काढून फेकणं, नवीन मनुष्याला परिधान करणं. देवाचं वचन अत्यंत विश्वासने आहे. सार्वकालिक जीवन, आम्ही फक्त आशीर्वाद म्हणतो, पण सार्वकालिक जीवन जर आम्ही स्तोत्र करता वाचलेलं आहे 133 आणि 3ऱ्या वचनामध्ये. कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन ठेवलेलं होतं. आमेन. तेथे सार्वकालिक जीवन, अनंत कालचं जीवन ठेवलेलं. सार्वकालिक
आशीर्वाद म्हणजे काय? तिथे आशीर्वाद. इथला आशीर्वाद किती वर्षापर्यंत आहे? 60-70 वर्षापर्यंत इथला आशीर्वाद आहे. पण तिथला आशीर्वाद जो आहे तो कसा आहे? सर्व काळचा. आणि म्हणून मंडळीतला एक तरुण प्रभूकडे आला. मंडळीतला एक तरुण प्रभूकडे आला. मार्क शुभवर्तमान 10 अध्याय वाचतो आणि 17 वचनामध्ये वाचत असताना आम्हाला समजून येतंय. मंडळीमधला एक तरुण आला आणि त्याला 10 आज्ञा माहिती होता, नियमशास्त्र त्याला माहिती होतं, प्रार्थना त्याला माहिती होते. परंतु प्रभू जवळ आलेला आहे. त्याला माहित होतं सार्वकालिक जीवन कुणाजवळ आहे. सार्वकालिक जीवन आल्यानंतर जीवन कुठं आल्यानंतर मिळणार आहे. मग प्रभूचं वचन बायबल काय सांगतो पहा. त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे. मग तो निघून वाटेस लागणार. मग तो निघून वाटेस लागणार. तोच एकाने धावत येऊन. बघा, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो निघून वाटेस, तरी शुभवर्तमान सांगितलेला आहे. शुभवर्तमान सांगत तो निघालेला आहे, वाटेने निघालेला आहे, चाललेला आहे. तोच एकाने धावत येऊन. एका तरुण धावत येऊन व त्याच्या पुढे गुडघे व टेकून. त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे? सार्वकालिक जीवन वतन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे? आमेन. पुन्हा सांगता येईल काय उत्तर? सार्वकालिक जीवन मिळायला पाहिजे म्हणून काय करायला पाहिजे? ईश्वर विश्वास अजून पुढे काय सांगता येईल का? सार्वकालिक जीवन जर मिळायचं असेल तर काय प्रश्न महत्वाचा आहे? बायबल एक सांगतं, देवाचं वचन विश्वासने आहे. या ठिकाणी प्रभूचं वचन, उत्तम गुरुजी, मला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करायला पाहिजे? पुन्हा सांगता येईल काय करायला पाहिजे? सार्वकालिक जीवन जर पाहिजे तर प्रभूचं वचन स्पष्ट रीतीने सांगतात. त्याच अध्यायामध्ये काय सांगतं प्रभूचं वचन? जर आम्ही वाचतो, प्रभूने एकच त्याला सांगितलं. काय सांगितलं? माझ्या मागे काय कर? येशूच्या मागे चालतो ना, त्याला सार्वकालिक जीवन. तुम्ही सांगत नाही, प्रभूचं वचन बायबल सांगतं. तो खूप श्रीमंत होता. आज कधी कधी आम्हाला एक चांगला जॉब आहे किंवा प्रतिष्ठित आम्ही व्यक्ती आहे, समाजात आम्हाला मानणारे आहेत किंवा मोहल्ल्यामध्ये आम्हाला मानणारे आहेत, घरामध्ये मानणारे आहेत. त्यांच्या भीतीने कधी कधी आम्ही प्रभूजवळ यायला भीतो. कधी कधी प्रभूजवळ यायला भीतो आणि आम्ही काय करतो? थोडं लांब जाण्याचा. मग लांब गेल्यानंतर सार्वकालिक जीवन प्राप्त मिळेल का? कधीच नाही मिळालं. पण बायबल सांगतं, कुणाचाही भय न धरता, कुणाची भीती न धरता, जर माझं जीवन मी प्रभूला समर्पित केलेलं आहे, माझं जीवन मी प्रभूला दिलेलं आहे, तर प्रभू करता मंदिरात येणं महत्वाचे. आणि बायबल सांगतं या ठिकाणी प्रभूच्या वचनामध्ये, परत एकदा वाचा, प्रभूचं वचन बायबल सांगतं बघा, सार्वकालिक जीवन मिळावे पण मी काय केलं पाहिजे? आता 2 गोष्टी होत्या त्या ठिकाणी. प्रभूने सांगितलं आज्ञापाळ. प्रभूने काय सांगितलं? आज्ञापाळ. प्रभू तरी म्हटलं, प्रभू मला आज्ञा माहिती आहे. प्रभू मला आज्ञा माहिती आहे. त्याला आज्ञा माहिती होत्या म्हणून जगातल्या गोष्टी त्याच्याजवळ होत्या. लक्ष द्या, त्याला आज्ञा माहित होत्या, त्यांनी आज्ञेचं पालन केलेलं आहे. मग जर आम्ही वचन वाचतो तर त्या ठिकाणी त्या आज्ञा होत्या, त्या आज्ञाप्रमाणे चालवता जगातल्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. प्रभूची वाणी त्यांनी ऐकलेली आहे. प्रभूच्या इच्छेप्रमाणे तो चालत होता. पण त्याचं प्रेम जास्त कशावर होतं? त्याच्या संपत्तीवर, त्याच्या धनावर त्याचं प्रेम होतं. आम्ही पाहतो प्रभूच्या वचनामध्ये मी वाचतो आणि बायबल सांगतं, लोकाची जी पत्नी होती तिचं पण काय होतं? धन. धनामध्ये तिचं जीवन होतं. तिचं प्राण सगळ्या धनामध्ये, तिच्या संसारामध्ये तिचं लक्ष होतं. आज मंडळीमध्ये पण बहिणी आहे कशा? मंडळीमध्ये पण भाऊ लोक आहेत. तुमच्या जॉबवर, तुमच्या जगातल्या गोष्टीवर तुम्ही प्रेम करता, प्रभूवर पहिले प्रेम. आणि मग जर रविवारची भक्ती आहे आणि बुधवारची भक्ती आहे, शुक्रवारची भक्ती आहे, या गोष्टीकडे न पाहता संसारातल्या गोष्टीकडे जर तुम्ही पाहणार तर काय होणार? नाश होणार नाही. काय होणार?
मिठाचा खाव. तिथे काय झालेलं आहे? तिने काय केली? सदोम आणि गमोरामध्ये फटाका वाजवतात, अशा आवाज येत आहे, गंध सरू, गंध अग्नी आणि गंधरस त्या ठिकाणी पडत आहे आणि सदोम आणि गमोराचा नाश होत आहे. तिने पाहत आहे, मी एवढं साठवलेलं आहे, माझे एवढे गुरेढोरे आहेत, शेरडा मेंढरा आहेत, काय झालेलं आहे? लोट पण काय करत होता? दिरंगाई करत होता, मागत होता, दिरंगाई करत होता. थोडं प्रभूचा संदेश दूत त्याला सांगत होता, चल पुढं, चल निघत जा. आणि प्रभू ज्याच्यावर प्रेम करतो ना, प्रभू त्याला उचलतो. प्रभू ज्याच्यावर प्रेम करतो ना, परमेश्वर त्याला उचलतो, त्याला आपल्या हाताशी धरतो. आणि लोट दिरंगाई करत होता. बायबल सांगतात परमेश्वराच्या दूताने त्याच्या दंडाला धरलं आणि ओढत नाव नेलं, असं बायबल काय म्हणतं वचन? जरा वचन वाचल्यानंतर आम्हाला सांगतं दिरंगाई करणाऱ्या दूताला प्रभूवर विश्वास आहे, संदेश मी सांगतो, जीवन भाऊ सगळं आहे, पण कधी कधी काय करतो? आपल्या संसाराकडे लक्ष दिल्यानंतर परमेश्वराचं प्रेम त्याच्यावर असतं, त्याचा नाश व्हावा देवाची इच्छा नसती. परमेश्वर काय केलेलं आहे? लोट विषय जर आम्ही वाचतो, जर कुणाला सापडलं तर वाचा, बघा त्यामध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे. लोट दिरंगाई करत होता. हा बघा काय म्हणतो उत्पत्तीचा ग्रंथ 19 अध्याय 15-16 वचनामध्ये. हा पहाट होताच दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, हा उठ, हा तुझी बायको लोटाला दूताने म्हटले, पहाट होत आहे, उठ, तुझी पत्नी व येथे असलेल्या तुझ्या दोन मुली यांना घेऊन ये. संसाराकडे. संसार प्रभूचं सांगताय, लेकरांना पण घे, सोडू नको त्यांना नाचामध्ये. हा त्यांना घेऊन ये, नाहीतर या नगराच्या शिक्षेमध्ये तुझा संहार होईल. पण तो दिरंगाई करू लागला. काय करत होता? कधी कधी देवाने निवडलेले लोक पण दिरंगाई करतात. त्याच्यामध्ये जीवन भावना पास्टर बी आहे. काय म्हणतो? कधी कधी आम्ही दिरंगाई करतो. किती वाजले? 5 मिनिटं अजून 1 वाजायला. 5 मिनिटात गेलो की 1 वाजता आपण भक्तीला जातो. प्रभू तुमच्या 12:30. प्रभूची उपस्थिती कधी आहे? आम्ही येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी प्रभूची उपस्थिती असते. या देवाचं वचन बायबल सांगतं, परंतु लोट दिरंगाई करू लागला तेव्हा परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती. बघा काय होती? दिरंगाई करतात. प्रार्थना करतात लोक, कधी कधी दिरंगाई करतात, कधी कधी चुकारपणा करते, कधी कधी मंडळीचं काम करत नाही, कधी कधी सेवेमध्ये आपला सहभाग देत नाही. पण परमेश्वराची कृपा त्यांच्यावर जाती का? नाही जात. सदा सर्वत्र असते. हालेलुया. हा काय म्हणतो वचन? पण तो दिरंगाई करू लागला तेव्हा परमेश्वराची करुणा त्याच्यावर झाली. म्हणून हा त्या पुरुषांनी हा त्याच्या बायकोच्या आणि दोन्ही मुलींच्या हाताला धरून त्याच्या दोन्ही हाताला धरून त्यांना ओढून बाहेर काढले. कसं? ओढून बाहेर काढले. कसं काढू द्या मला मी म्हणतो प्रभूला कसं पण काढ, प्रभू यातून ओढून बाहेर काढ. या जगातून तुम्हाला आणि मला प्रभू जर काढायचं कसं मी काढू द्या, ओढून काढू द्या, नाहीतर तिकडे दरदर ओढू द्या, काय प्रभूच्या हातात राहणार. म्हणून बायबल सांगतं त्याच्या अगोदर वाचा बरं. पण तो दिरंगाई करू लागला. प्रभूची दया त्याच्यावर होती, करुणा होती. पण तो दिरंगाई करू लागला तेव्हा परमेश्वराची करुणा बघा, परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती. दिरंगाई करत होता, पण परमेश्वराचं प्रेम लोटवर होतं. का? लोटाने प्रभूला स्वीकारलं होतं. प्रभूवर त्याचा विश्वास होता, प्रभूला हात मारणारा होता, प्रभूजवळ विनंती करणारा होता. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं होतं. म्हणून बायबल सांगतं लोट दिरंगाई करू लागला तेव्हा परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती. म्हणून त्या पुरुषांनी त्याच्या बायकोच्या आणि दोन्ही मुलींच्या हाताला धरून त्यांना ओढून बाहेर काढले आणि नगराबाहेर आणून सोडले. मग बायबल सांगतं आता या ठिकाणी आता पुढे जर आम्ही वचन वाचत गेला तर आवाज येत आहे.
गंधरस पडत आहे, अग्नी पडत आहे आणि पडत असताना लोटाच्या हाताला धरलेला आहे, त्याच्या पत्नीच्या हाताला धरलेला आहे, मुलींच्या हाताला धरलेला आहे, सगळेजण पुढे बघत चाललेले आहे, सगळे पुढे चाललेले आहे. परंतु संसारामध्ये ज्याचं मन लागलेलं आहे, ज्याचं चित्त लागलेलं आहे, बायबल काय काम सांगतो, देवाचं वचन, तो देवाच्या कार्याला पसंत करणारा नाही. जर माझं लक्ष माझ्या संसारामध्ये आहे तर मी प्रभूचं कार्य करू शकत नाही, प्रभूच्या कार्यामध्ये मी उतरू शकत नाही. म्हणून बायबल सांगते या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस आम्हाला समजून येतंय आणि मग ज्यावेळेस तिने मागं फिरून पाहिलेलं आहे, सापडते वचन ते वाचा बरं. पण लोटाची बायको पण हाताला धरलेल्या दूतांनी मुलींच्या हाताला आहे, लोटाच्या पत्नीला आहे, लोटला धरलेला आहे आणि ते वडत त्याला बाहेर घेऊन जात आहे. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती, त्याच्या मागून चालली होती, ती मागे पाहत राहिली, ती मागे पाहत राहिली आणि ती मिठाचा खांब आणि झाली. ती मिठाचा का एकाच जागेवर अजून परत तिथंच आहे, सुटका नाही. देवाने करुणा केली, कृपा केली, मागं वळून सिरियसली बघायचं नाही. एकदा नांगराला हात घातलेल्या व्यक्तीने कधी माग पाहत नाही. बघा तुम्ही कसं आम्ही नांगराला हात घातलेला. मग देवाचं वचन बायबल सांगतं, आम्ही वाचलेलं, आम्ही सुरुवातीला वाचतो की सार्वकालिक जीवन एक आशीर्वाद आहे. आणि मग तरुणाला उत्तम गुरुजी मला सार्वकालिक जीवन मिळावे, मग मी काय केलं पाहिजे? प्रभूने त्याला एक सांगितलं, काही पण झालं नाही, सार्वकालिक जीवन तुम्हाला पाहिजे ना, सगळ्या गोष्टी सोडून टाका. सगळ्या गोष्टी सोडावं लागणार, सगळ्या गोष्टीला सोडावं लागणार. सगळ्या गोष्टी म्हणजे काय? जे जुना मनुष्य आहे त्याला बाजूला काढ. बायबल देवाचं वचन सांगतं, त्यांनी सांगितलं की तू माझ्या मागे. एवढंच प्रभूने सांगितलं त्याला. प्रभूने त्याच्याकडे पाहिलं. हा सार्वकालिक जीवनामध्ये येऊ शकत नाही का? प्रभूने त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि बायबल सांगतं तो पुष्कळ श्रीमंत होता. प्रभूने त्याला सांगितलं तू आपलं सगळं काय कर, सोड. वाचा बरं वचन. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर प्रीती केली. तो त्याला म्हणाला तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे, तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. जा तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय कर? माझ्या मागे. आजची परिस्थिती जी आहे, कोणती परिस्थिती आहे? प्रभूच्या मागे जाण्याची, प्रभूच्या मागे जाण्याची. आज आम्ही चांगली परिस्थिती आहे, परंतु असे दिवस येणार आहेत प्रियानो, कठीण समय येणार आहे. जे प्रभूमध्ये राहणार आहे, जे प्रभूमध्ये आपलं जीवन आहे, त्यांना कोणत्याही गोष्टीची वाढ करणार. लक्षात घ्या, आज मी काय सांगतो. असे दिवस येतील की अनेक प्रॉब्लेम तुमच्यामध्ये निर्माण होतील. आपल्या शेजारामध्ये बघतील, अरे पळापळी करायला, ती करायला, त्याला नाही, ही नाही, ती नाही, हे महाग झालंय, ते महाग झालंय, ते महाग झालेलं आहे. पण जो प्रभूवर विश्वास ठेवतो त्याला कोणत्याही गोष्टीची भान करतो. देवाचं वचन विश्वास नाही, तू त्याची वाणी ऐकशील तरी आशीर्वाद तुझ्याकडे येतील. परंतु आशीर्वाद तो तर आमच्याकडे आज आहे. जगातला जर मी प्रभूला धरलेला आहे, प्रभूला मी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, जगातले आशीर्वाद तर माझ्याकडेच आहे. त्याबरोबर सार्वकालिक जीवन पण आमच्याजवळ असणं महत्वाची गोष्ट आहे. सार्वकालिक जीवन मिळायचं असेल, आम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे असेल तर एकच गोष्ट महत्वाची आहे, येशूकडे येणं महत्वाचं आहे. येशूजवळ येणं महत्वाचं आहे. मग बायबल सांगतं येशूजवळ आल्याशिवाय सार्वकालिक जीवनाकडे जाण्याचा मार्ग नाही. म्हणून देवाची स्तुती असो. वचनाच्या द्वारे प्रभू आम्हाला समजावून सांगत आहे की परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तुम्ही आणि मी उभा राहणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या प्रभूला धन्यवाद असो.